वेलकम बॅक टू माय ब्लॉग गाईज. सो या ब्लॉगच्या सुरुवातीलाच मला थँक्स बोलायचं आहे ज्यांनी पण मला सपोर्ट केला, चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं, कमेंट केल्या आणि शेअर पण केल्या. सो खरंच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. मला खरंच वाटलं नव्हतं की मी अपलोड करेल. मला वाटलं खूप सारे चेंजेस करावे लागतील, पण याच नवीन वर्षाच्या सुरुवातीला मला 1 जानेवारीला तो व्लॉग टाकायचा होता. म्हणून मी पाहुणा लेकरून आल्यावरती लगेच एडिटिंग वगैरे स्टार्ट केली आणि हे सर्व करण्यामध्येच मला बराचसा टाईम गेला आणि मी तो व्लॉग अराऊंड 11-11:30ला अपलोड केला आणि त्या व्लॉगवर तुमच्या सर्वांचा खूप छान रिस्पॉन्स आला. त्यामुळे रिस्पॉन्स आल्यामुळे, तो फीडबॅक भेटल्यामुळे मी नक्कीच मोटिवेट झालो की चला आपण याला कंटिन्यू ठेवूया. सो यस, आणि आज आपण चाललो आहोत जाधववाडी या प्लेसवरती. सो जाधववाडी आहे माझ्या घरापासून अराऊंड 10 किलोमीटर अवे. सो एक अर्धा तासच्या अराऊंड टाईम लागतो आपल्याला. सो जाधववाडी येथे मी फर्स्ट टाईम गेलो होतो तेव्हा खूपच छान असा तिथे व्ह्यू होता. सो तिथे मेनली एक लेक व्ह्यू आहे. आणि जर तुम्ही तिथे पावसाळ्यानंतर गेलात तर खूपच छान ग्रीनरी तुम्हाला पाहायला भेटेल. सो यस, सो आत्ता वाजल्या आहेत अराऊंड 4:30, 4:30. सो लेट्स सी आपण सनसेट कॅप्चर करू शकतो. आपण सेम पावना लेकसारखं प्रयत्न करूया सनसेट कॅप्चर करायला. तर आज खूपच असं क्लाउडी वातावरण आहे आणि 1 जानेवारीला मी काही रील्स पाहिले की मुंबईमध्ये पाऊस पडला. सो यस, पावसाचं तेच आहे की सांगू नाही शकत, कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत. मोस्टली आज पुण्यामध्ये पण पाऊस पडेल की नाही पडेल सांगता येत नाही. सो या ब्लॉग थ्रू मला वाटलं की मी माझ्या मित्रांसोबतच बोलत आहे आणि मला माझ्या मित्रांकडून पण सेम रिस्पॉन्स आला की त्यांना वाटलं ते माझ्यासोबत बाईकवरती फिरत आहे जसं आम्ही फिरायचो जेव्हा मी नवी मुंबईला राहायचो. सो तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता. सो फर्स्ट व्लॉग मला एडिट करण्यामध्ये खूप काही गोष्टी मला शिकाव्या लागल्या. पण मी खूप टाईमपासून व्हिडिओ एडिटिंग आणि म्युझिक वगैरे एडिट करणं याच्यावरती काम करत असल्यामुळे मला फारसा असा काही टाईम नाही लागला. असं नव्हतं की मला फ्रॉम स्क्रॅच शिकायचं होतं. सो तो जो एक्सपिरियन्स आहे तो मला यस नक्कीच कामास आला व्लॉग वगैरे एडिट करण्यामध्ये. आणि ते म्हणतात ना की मेहनत कधी वाया जात नाही. सो नक्कीच तुम्ही जर कुठली गोष्ट शिकत असाल तर ती कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला नक्कीच कामास येऊ शकते. आणि सांगता येत नाही की तुम्ही विचार केला की तुम्ही व्हिडिओ एडिट करत असताल इंस्टाग्रामसाठी, इंस्टाग्राम रील पेजसाठी, पण तो एक्सपिरियन्स तुम्हाला उपयोगी पडू शकतो जेव्हा तुम्ही यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवताल किंवा दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट्सवरती काम करताल. सो येस,
सो हा राईट टर्न जर घेतलात तर तुम्ही चाकणला जाऊ शकतात आणि सो हा रोड पावसामध्ये खूपच सुंदर असा वाटतो. ऑब्वियसली ग्रीनरी असल्यामुळे आणि सो मी नक्कीच प्रयत्न करेल नेक्स्ट टाईम जेव्हा पण पावसाळा असेल सो या साईडला यायला. सो नेक्स्ट आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. सो मी ही जी रेकॉर्डिंग तुम्ही पाहत आहात ते करतो DJI Action 5 Pro कॅमेरामधून. सो मी याच्यामध्ये काही सेटिंग्स अजून पण शिकत आहेत. सो त्यामुळे मी थोडेसे चेंजेस करत असतो. सो काही लोकांना माहीत नसेल सो DJIमध्ये काही कलर सेटिंग्स आहेत, काही मोड्स आहेत. सो जसं की नॉर्मल मोड, D-Log M मोड 10 बिट्स. सो हा व्लॉग मी D-Logने रेकॉर्ड केला आहे. D-Logमध्ये असतं की आपल्याला रेकॉर्ड केल्यानंतर काही पोस्ट प्रोसेसिंग करावं लागते. सो पोस्ट प्रोसेसिंगमध्ये आपल्याला काही कलर वगैरे ॲड करावे लागतात. सो लेट्स सी हा व्लॉग एडिट केल्यानंतर कसा दिसतो. हा रोड खूपच छान असा पीसफुल रोड वाटत आहे सो फार. ट्रॅफिक कमी असल्यामुळे आणि खूप शांत असा रोड वाटत आहे आणि रोड पण जास्त खड्डे पॅचेस नसल्यामुळे यस तुम्ही एन्जॉय करू शकता बाईक राईड्स. सो हा जो व्ह्यू तुम्ही बघत आहात तो पूर्ण ग्रीनरीने भरलेला असतो पावसाळ्यामध्ये. बट या सध्या आहे जानेवारी चालू, हिवाळा चालू असल्यामुळे काही प्रमाणात ग्रीनरी कमी झाली आहे. आणि जर तुम्हाला या व्लॉग रिलेटेड काही पण क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. जसं की मी रेकॉर्डिंग कुठल्या कॅमेराने करतो, माईक कुठला आहे, एडिटिंग सॉफ्टवेअर कुठला आहे. मी नक्कीच तुम्हाला त्या कमेंटवरती तुमचे काही डाऊट्स क्वेश्चन्स असतील तर रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सो आय थिंक इथून आपल्याला थोडा पॅची रोड स्टार्ट झाला आहे. आणि यस गाईज आपण पोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशन, आपल्या लोकेशनवरती 5 मिनिटमध्ये. सो मी या लोकेशनवर फर्स्ट टाईम आलो होतो अराऊंड 2 महिन्यापूर्वी माझ्या फ्रेंड्ससोबत. आणि त्यावेळेस माझ्या ग्रुपमध्ये ड्रोन असल्यामुळे मी ते काही ड्रोन शॉट्स घेतले होते. सो मी ते ड्रोन शॉट या व्हिडिओमध्ये ॲड करेल तर तुम्ही नक्कीच
ते 2 शॉट एन्जॉय करू शकता. सो गाईज, यस, तुम्ही पाहू शकता व्ह्यू. आणि सनसेट जो होणार आहे तो आय गेस पाठी होणार आहे. सो आपल्याला लोकेशन थोडी चेंज करावी लागू शकते. सो यस गाईज, या लोकेशनवरून आपण खूप छान असा टाईम लॅप्स नक्कीच घेऊ शकतो. सो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की हा टाईम लॅप्स तुम्हाला कसा वाटला. वाव. सो ज्या लोकेशनला आपण आलो आहोत तुम्ही पाहू शकता 2 डोंगराच्या मध्ये सनसेट होईल. सो आपण नक्कीच छान असा टाईम लॅप्स घेऊया. सो यस गाईज, आपल्याला आज खूप छान असं लोकेशन भेटलं आहे आपल्या आजचा सनसेटचा टाईम लॅप्स घेण्यासाठी. सो गाईज, नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. तुम्ही थोड्या टाईममध्ये इथले व्हिडिओज आणि टाईम लॅप्स पाहू शकता. सो येस, प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट, सबस्क्राईब.